आपण बघू शकता मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये युवक सुद्धा आहे, महिला सुद्धा आहे आणि वृद्ध सुद्धा या ठिकाणी आले आहेत. बाबा कुठून आले? शिरूर तालुका. शिरूर तालुका. हो. कशासाठी इथे आले? हा. कशासाठी आले? पाटलासाठी. पाटलासाठी. पाटील भर उन्हामध्ये आंदोलन करत आहे. हा, मग आता त्यासाठी काय काय मिळत ते कशात काय असं रिवडून पिळू त्याला मग किती वय आहे तुमचं? काहीतरी 80च्या पुढे एक 80? 80च्या पुढे 80च्या एक पुढे. वर्ष. काय तुम्हाला माहित आहे मागण्या वगैरे काय आहे? पाटील कशासाठी? मग यार आणि मग नुसतं आपला देव वाऱ्या चालू आहे देवाच्या आपल्याला. अच्छा, वारे वारकरी. हो, पांडुरंगाची, आळंदीची, साखरवाडीची हे 2-3 वाऱ्या करतो आपल्या गडावर, ह्या गडावर त्या गडावर. पाटील उपोषणासाठी बसले आहेत. हो, उपोषणासाठी भर उन्हामध्ये आहेत. भर उन्हामध्ये हाय त्यांचं आहे. मागण्या पाटलाच्या पूर्ण होईल? वजन आमना व्हायच्या. बघू शकता या ठिकाणी सगळी मंडळी जी आहे बसलेले पूर्ण शेतामध्येच जे आहे आपण बघू शकतो ठिकठिकाणी जे आहे कारण कडाक्याची ऊन आहे जवळपास 42-43 डिग्री सेल्सिअस तापमान आहे ना. अशा एवढ्या उन्हामध्ये जे आहे मराठे बांधव जे आहे या आंदोलनामध्ये आलेले आहे. बरेचसे कुणी झाडाचा आडसा घेऊन सावलीमध्ये बसलेले आहे आणि कारण ऊनच तेवढी कडक आहे. दादा या ना इकडे. हा, या इकडे या हे सगळे बसले मंडळी. कोण आहे? बोला, कुठून आलेत? बीडवरून. उपोषण पाटलाच्या उपोषणाला. भर उन्हामध्ये पाटील. हो, त्यात 42-43 तापमान आहे, सावली नाही, काय नाही. जनतेच्या प्रश्नासाठी तुम्ही तरी सावलीत बसले पण दादा उन्हात. आम्ही आलो ना. हो ना, आता तुम्ही पण बसले होते. हो बसलो, पण सहन नाही झाल्यामुळे आता सावलीला आलो आम्ही. दादाचं काय? दादा तर आहेत ना, आले बसलेलेच आहेत उन्हामध्ये. तुम्ही दादा? मी धाराशिवून आलोय, वाशी तालुका. तर मराठीसाठी सध्या आता धोक्याची घंटा आहे. सध्या आम्ही आता शेतात रानात काम करणारी माणसं आहेत. तर आम्ही स्वतः एक तासभर बसू शकत नाही उन्हामध्ये. पाणी पिऊन आम्ही आता सावलीला बसलेलो आहेत. तर मराठ्याला आव्हान आहे की सर्वांनी आंतरवालीकडे धाव करायची. सध्या सरकारचं काय चाललंय काय लक्षात येत नाही आणि पोलीसच्या पण गाड्या भरपूर यायला लागल्यात पिंजरे वगैरे इकडे. त्यामुळं सर्वांना आव्हान आहे किंवा मराठा बांधवांना की आंतरवाली सराठीकडे प्रत्येकाने धाव करायची. आता मराठीसाठी धोक्याचीच घंटा आहे सध्या. सगळ्या जे आंदोलन जसं जसं वाढेल तसं तसं मोठ्या प्रमाणात मराठी सुद्धा आहेत. तुम्ही युवक आहे नाही का? बरं, ठीक आहे. सगळ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करून कारण आंदोलन ठीक. इकडे दादांकडे जाऊ. हे बघू शकता सगळं सावलीचा फायदा घेत सगळे बसले. मामा इकडे यांच्याकडे बसू. मामा सुद्धा आहेत. महाराज काय सांगाल? पाटील एकदम कडक उन्हामध्ये बसलेले आहेत. 6 घंटे झाले. पाटील एकदम कडक उन्हामध्ये बसलेत. आता माझं वय जवळजवळ 77 आहे. आता मला काहीच फायदा नाही, परंतु माझ्या नातवाला फायदा आहे. बिलकुल बरोबर. म्हणून त्या निमित्तानं माझ्या वयोगटातले बरेचसे काही या ठिकाणी मराठा बांधव आलेले आहेत. आणि खरं वास्तविक पाहता मी एका शब्दात सांगतो, या मराठ्यांनी पंढरीचा पांडुरंग बाजूला काढावा आणि ह्या मनोज जरांगेची पूजा करायचं, त्याला आपल्या देवाऱ्यावर ठेवा. कोण कुणासाठी? आज परमार्थातही कितीतरी काही असतात, माळकरी असतात, टाळकरी असतात, कीर्तनवाले असतात, स्वतःचं भटकं भरण्याचा त्यांचा विचार असतो. आपणही पंढरीला जातो, काहीतरी त्याच्या पाठीमागे उद्देश असतो. काय उद्देश असतो? माझा संसार चांगला करू दे पांडुरंगा, माझ्या लेकी बाळाला लेकर बाळ होऊ दे, अमुक होऊ दे, हा उद्देश देवाकडे जाण्याचा असतो. परंतु आपण जे या ठिकाणी आलोत आपल्याच लेकरा बाळाचं कल्याण होण्यासाठी आलोत. पण लेकरा बाळाचं कल्याण कोण करते? तुमच्या हातात आहे का? ज्या आपल्या लेकरा बाळाचं कल्याण करण्यासाठी जो आज आपला बाप या ठिकाणी बसलेला आहे उन्हातानात, अक्षरशः डोळ्याला शब्द फुटत नाहीयेत.
काय पुण्य असेल त्याचं. प्रत्येक जातीमध्ये आज आरक्षण आहे, प्रत्येक जातीमध्ये. काही काही जातींना आपल्याला आरक्षण कधी भेटलं हे सुद्धा माहित नाहीये. आणि तुम्ही मराठ्याच्या अवलादी असून आपल्याला आरक्षणासाठी उन्हात तानात मरावं लागेल, हे कशाचं प्रतीक आहे? अरे बाबा, आपण मूर्ख आहेत, आपण मूर्ख आहेत. वेळ प्रसंगून आला, तुम्हाला राग येईल एखाद्या मतदानाच्या वेळेस. मतदानाच्या प्रक्रियेला असं चर्चा करू, आता बीजेपीला निवडून द्यायची नाही, आता अमुक याला द्यायचं नाही, त्याला द्यायची नाही. पण ते 4-2 गड्ड्या खालून गेल्या, नाही ह्यालाच मतदान द्याव, हे फार चांगले येतो, ते फार चांगले येतो. ह्या भूमिकेतून आपण चुकतो आणि आपण अशाला निवडून देतो आणि तेच आपले बोकंडी आज बसतेत. पण मोठ्या प्रमाणात आमदार झाले, खासदार झाले मराठ्यांचे साहेब महाराज, अशा वेळेस ते का बोलत नाही संसद ते का मध्ये? बोलत नाहीत? तुमच्या मधले पाकिट काय ते काय म्हणतात त्याला, ते खोके खोके. आज मला बी खोके द्या, मी त्यांचाच जय करतो. त्याचा खोका एखादा आहे का कुणाकडे नोटानं भरलेलं? हे शब्द मी माघारी घेतो, कारण माझा स्वार्थ आहे पण ना. असं पाटलांना नाही आम्ही चाले का मग खोक्या गिकायचं? पाटला नाही पुष्कळ आले असेल, पण पाटील आहे तो, पाटील पाटील आहेत. खानदानी रक्त आहे, खानदानी. हे काही आले गेल्याचं रक्त नाहीये पाटलाचं. ते समाजासाठी लढतात. समाजासाठी लढतात का कोण? प्रत्यक्षात आहे या ठिकाणी. हातच्या काकला आरसा बघायची गरज नाहीये. उन्हातानात बिचारा बसलाय, का बसलाय? त्याला जर वाटलं असतं की मला उपोषण करायचे, एखादा जरा हे उन्हाळा जाऊ दिला असता, थंड वातावरण होऊ दिलं असतं, नंतर बसला असता. काय इतकं स्वतःला जीवाला त्याने म्हणजे ते त्याग करून घेतलेला आहे. कशासाठी? तुमच्या आमच्या लेकराचं कल्याण व्हावं याच्यासाठी. पाटलाच्या भेटीला सरकार येते पण निर्णय घेत नाही, सरकार म्हणजे अंमलबजावणी करत. सरकार म्हणजे बरं का, तुम्हाला म्हणणार आताच आम्ही पाटलाच्या भेटीला जात आहोत बरं का, आणि हळूच बाकीच्याला मुख्य उपमुख्याला सांगायचे जायचं नाही, गाडीचं काहीतरी घोटाळा झाल्या म्हणून सांग. असलं हे सरकार आहे का? सरकार आहे का? या सरकारापेक्षा राहण्याचं आपले ते गुराकी पोर आमचे जनावर चारणारे बरे येत. पण याच्या आधीचे सरकार आले, त्यांनी सुद्धा निर्णय नाही केले. हे आधीचा असू द्या, सगळे तसलेच आहेत. मग आता काय करायचं? मग आता काय करायचं बघू. त्यांना जर काही लाजा फिजा जर वाटल्या तर येतील काही बघायला. आता त्यांचे यशपेशा चालू असतील ना. आता सध्या सांगा बरं, सध्या कोणचा आमदार खासदार असेल किंवा एखादा पुढारी असेल, अशा वेळेस जिथं त्याला एक तासभर बसविता का तुम्ही आणून? एक तासभर बसेल का कोणी? ते येऊ सध्या ते एअर कंडिशन मध्ये असतील ना. त्यांना काय गरज आहे लगेच हॅलो हा हा हा, पहिले एक खोकं दिलं तर आता 2-2 द्या ना आम्हाला. हा ठीक आहे पाठवली गाडी, आता पाठवली. ठीक आहे. आणि ते जरांगेला फक्त सांगतो आम्ही येत होतो, आम्ही बघत होतो, आम्ही हेऊन करत होतो आणि आम्ही तेऊन करत होतो, पण करण्याच्या नावानं काही नाही. अशी परिस्थिती सध्याची.